नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, ज्याची आपण पूर्ण माहिती देखील या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. काही माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. दररोज सकाळी 6 वाजता आपल्याला आता रेग्युलर व्हिडिओ हे प्राप्त होणार आहेत. काही प्रॉब्लेम्स होते ते पूर्ण क्लिअर झालेले आहेत. उद्यापासून म्हणजे आज जो व्हिडिओ आहे तो आपण उद्या अपलोड करणार, म्हणजे उद्यापासून दररोज सकाळी 6 वाजता आपल्याला रेग्युलर जे काही व्हिडिओ आपले अगोदर चालू होते बघा तसेच प्राप्त होणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यात आलेले हाक्का हे न्यूझीलंडमधील कोणत्या जमातीचे प्राचीन युद्ध नृत्य आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय आहेत ॲग्लो सॅक्सन्स, वायकिन्स, ज्यूट्स, माओरी. तर ह्या ज्या काही प्राचीन जमाती आहेत बघा, तर या जमातींपैकी कोणत्या जमातीचे हे हाक्का नृत्य आहे जे नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी वापरण्यात आलं होतं? तर पर्याय ड, माओरी. माओरी या जमातीचे लोकनृत्य आहे बघा हाक्का, आणि हे नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा न्यूझीलंड दौऱ्यावर होते आणि त्यांचं स्वागत हे हाक्का या न्यूझीलंडमधील पारंपरिक नृत्याने करण्यात आलं होतं, जे माओरी जमातीचं पारंपरिक नृत्य आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत. पहिला पॉईंट आहे बघा, हे एक न्यूझीलंड देशातील माओरी जमातीचे पारंपरिक लोकनृत्य आहे. त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर यामध्ये जोरजोरात पाय आपटणे, लयबद्ध हालचाली, ओरडणे आणि डोळे मोठे करणे यांसारख्या शारीरिक हावभावांचा समावेश देखील असतो. स्थळ जर आपण पाहिलं तर ऑकलंड, न्यूझीलंडमधील ऑकलंड या ठिकाणी ऐतिहासिक गव्हर्नमेंट हाऊसमध्ये हा स्वागत सोहळा पार पडला, ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचे स्वागत हे या नृत्याने करण्यात आले होते. स्वागत पद्धती जर आपण पाहिली तर या स्वागत पद्धतीला माओरी पोविरी असेही म्हटलं जातं. या नृत्याद्वारे माओरी जमातीच्या लोकांनी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत सन्मान हा केलेला आहे. झाला पहिला प्रश्न क्लिअर. 2-3 प्रश्न या ठिकाणी माहितीवरून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. प्रश्न दुसरा पाहूया. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे किंवा ते पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे कितवे नेते ठरलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क, तिसरे. तर देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्र राज्याचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे राज्यातील तिसरे नेते ठरलेले आहेत. आता पहिले कोणते ते सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेलीच आहे. त्या अगोदर थोडीशी महत्त्वाची काही माहिती आहे बघा, ती आपण या ठिकाणी पाहूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले प्रमुख नेते जर आपण पाहिले तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येते वसंतराव नाईक. एक प्रश्न तुमच्यासाठी ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न भरपूर विचारलेला आहे, सोपा असला तरी भरपूर जणांना याचं उत्तर देखील माहिती नाही. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते पहिले आहेत वसंतराव नाईक, जे सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले होते. महाराष्ट्रात सलग 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे जर मुख्यमंत्री आपण पाहिले तर त्यांचं नाव होतं वसंतराव नाईक. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रश्न काय असेल तर महाराष्ट्रामध्ये सलग 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्र राज्यातील पहिले मुख्यमंत्री कोण? त्याचं उत्तर आहे वसंतराव नाईक. दुसरा आहे विलासराव देशमुख, यांनी 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे, जे साधारण 5 वर्षे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 12 जुलै 2026 रोजी त्यांचा कार्यकाळ हा 2430 दिवस इतकाच झाला आणि त्यांनी बघा शरद पवार यांना मागे टाकलेले. शरद पवार यांचा कार्यकाळ होता 2412 इतका दिवस त्यांचा कार्यकाळ होता, त्याला मागे टाकत आता देवेंद्र फडणवीस हे पुढे गेले असून आता राज्यातील तिसरे नेते ठरलेले ज्यांनी बघा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद हे भूषवलेले आहे. 4थ्या क्रमांकावर येतात शरद पवार, ज्यांचा कार्यकाळ हा 2412 इतका आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया.
इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक करणारी म्हणजे कसोटीमध्ये शतक करणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे किंवा पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे, जिचं नाव आहे पर्याय अ यास्तिका भाटिया. आता यास्तिका भाटिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे यास्तिका भाटिया. भारताची महिला क्रिकेटपटू आहे जिने बघा इंग्लंड या ठिकाणी फक्त एकच कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता आणि त्या कसोटीमध्ये शतक केलेला आहे. जो सामना आहे बघा तर तो लॉर्ड्स या क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला होता आणि त्या सामन्यामध्ये शतक केलेले आहे आणि असं करणारी म्हणजे लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शतक करणारी ही पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरलेली जिचं नाव आहे यास्तिका भाटिया आपल्या भारताची आहे. काही महत्त्वाचे पॉईंट्स, कसोटी कारकिर्दीतील हे पहिलंच शतक असणार आहे जे लॉर्ड्स या क्रिकेट मैदानावर तिने झळकावलेले आहे. दुसरा पॉईंट्स आहे लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू देखील ठरलेली आहे. प्रश्न हा जर नाही विचारला तर फिरवून विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा असेल, लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली, तर तिचं नाव आहे यास्तिका भाटिया. ही पहिली भारतीय महिला देखील आहे आणि जगातील पहिली देखील आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तिसरा पॉईंट असणार आहे लॉर्ड्स क्रिकेट जे लंडन या ठिकाणी आहे, तर या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले भारतीय खेळाडू कोण होते, तर विनू मांकड होते. लक्षात ठेवायचं आहे विनू मांकड हे पहिले भारतीय होते. पुरुष विचारलं तर विनू मांकड आणि महिला विचारलं तर यास्तिका भाटिया, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न चौथा, विम्बल्डन ओपन 2026 पुरुष टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावले, तर याचं उत्तर आहे इटलीचे जॅनिक सिन्नर. नाव लक्षात ठेवायचं आहे, इटली या देशाचे आहेत जॅनिक सिन्नर. तर यांनी विम्बल्डन ओपन 2026 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे. काही महत्त्वाचे पॉईंट्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून, सलग दुसरे विजेतेपद असणारे म्हणजे गेल्या वर्षी जी काही 2025ची आवृत्ती पार पडली बघा, तर त्या 2025च्या आवृत्तीमध्ये देखील जॅनिक सिन्नर यानेच विजेतेपद पटकावले होते. कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर इटली या देशाचा खेळाडू आहे. कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जाईल, जॅनिक सिन्नर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो बघा टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहे जॅनिक सिन्नर, ज्याने विम्बल्डन ओपन 2026 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे. कितवे ग्रँड स्लॅम विजेतेपद असणार आहे, तर 5वे असणार आहे. 30वे ATP विजेतेपद असणार आहे. हे सर्व माहिती आपल्याला लक्षात ठेवायची, कारण पर्यायांमध्ये हे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. प्रश्न कसे विचारले जाईल, हे त्याचे सलग दुसरे विजेतेपद होते, त्यानंतर 5वे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते आणि हा चुकीचा पर्याय दिला जाईल. इथे 29 असेल किंवा 35 असेल असे पर्यायांमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी ही माहिती आपल्याला नोट डाऊन करायची आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आहे कोण, जॅनिक सिन्नर. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू कोण आहे, तर जॅनिक सिन्नर आहे, जो इटली या देशाची संबंधित आहे. कोणाचा पराभव केला, तर अलेक्झांडर झेव्हरेवचा पराभव केलेला आहे. 2026ची विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही इंग्लंडमधील ऑल इंग्लंड कप येथे पार पडली. विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही गवताच्या कोर्टवर खेळवली जाते. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा देखील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, ज्याला आपण ग्रास कोर्ट म्हणतो बघा, ग्रास कोर्ट. विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही गवताच्या कोर्टवर किंवा ग्रास कोर्टवर खेळवली जाते. विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही वर्षातील 4 पैकी तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये येतं ऑस्ट्रेलियन ओपन, इटालियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन. तर या 4 पैकी तिसरी जी ग्रँड स्लॅम स्पर्धा असते तिचं नाव आहे विम्बल्डन ओपन. ही जून-जुलै या महिन्यामध्ये खेळवली जाते. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे देखील विचारले जाऊ शकतात. पुढचा 5वा प्रश्न आहे, ISSF विश्वचषक ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे, जिचं नाव आहे पर्याय क नीरू धांडा. नीरू धांडा ही बघा ISSF विश्वचषक ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. काही महत्त्वाचे पॉईंट्स, भारतीय नेमबाज आहे नीरू धांडा.
परीक्षेत प्रश्न विचारला जाईल, निरुधांडा ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर त्या नेमबाज या खेळाशी संबंधित आहेत. मूळ गाव जर आपण पाहिलं तर हरियाणा राज्यातील जिंद या जिल्ह्यातील आहेत. कुठे, तर हरियाणातील जिंद. इटलीच्या लोनाटो, कुठे, इटलीच्या लोनाटो या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी महिलांच्या ट्रॅप प्रकारात त्यांनी सुवर्ण पदक जिंकले आणि असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. अंतिम फेरीत कोणाचा पराभव केला, तर फ्रान्सच्या कॅरोल कार्मेनियरला त्यांनी हरवले आणि सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. पुढील प्रश्न आहे 6वा. नुकतंच निधन झालेले शेख हमद बिन खलिफा अल थानी हे कोणत्या देशाचे माजी अमीर होते? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर असणारे पर्याय कतार. कतार या देशाचे माजी अमीर होते बघा, शेख हमद बिन खलिफा अल थानी. काही महत्त्वाचे पॉईंट्स. निधन जर आपण पाहिलं तर 12 जुलै 2026ला झालं. वयाच्या कितव्या वर्षी, तर 74व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 1995 ते 2013 या काळामध्ये त्यांनी बघा कतारवर राज्य केले होते. आणि हे जे काही शेख हमद बिन खलिफा अल थानी आहेत बघा, तर यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 13 जुलै 2026 रोजी बघा 1 दिवसाचा राष्ट्रीय शोक किंवा राष्ट्रीय दुखवटा हा जाहीर केलेला आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. हे सर्व पॉईंट्स आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत. शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाची बातमी कळताच भारत सरकारने कोणत्या दिवशी राष्ट्रीय शोक हा जाहीर केला होता, तर 13 जुलै 2026 रोजी जाहीर केला होता. लक्षात ठेवायचं, वयाच्या 74व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. कोणत्या दिवशी, तर 12 जुलै 2026ला. त्यांनी कतारच्या विकासाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कतारच्या विकासाचे शिल्पकार कोण आहेत, तर शेख हमद बिन खलिफा अल थानी. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी अल जझीराची स्थापना त्यांच्याच कार्यकाळात झाली होती, जी 1996 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 13 जुलै 2026 रोजी भारताचा राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर फडकवण्यात आला. जेव्हा कोणतीही महत्त्वाची व्यक्ती किंवा प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा वारली जाते बघा, तर त्यावेळी भारताचा जो काही राष्ट्रध्वज आहे बघा, तर तो अर्ध्यावर फडकवण्यात येतो. 7वा प्रश्न आहे, मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 या पुरस्काराने कोणास गौरविण्यात आले, तर याचं नाव आहे पर्याय अ नीता अंबानी. नीता अंबानी यांना बघा मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 या पुरस्काराने नुकतंच गौरविण्यात आलेल्या आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, यूट्यूबवर एकाच फुल लेंथ अपलोडवर 100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय चित्रपट हा कोणता ठरलेला आहे, तर याचं नाव आहे जया जानकी. ज्याची खुंकार ही जी काही आवृत्ती आहे बघा, तर ती हिंदी डब आवृत्ती आहे, जी यूट्यूबवर प्रसिद्ध झालेली आहे. महत्त्वाचा ट्विस्ट जर आपण पाहिला तर हा जो काही 6वीत चित्रपट आहे जया जानकी नायका, लक्षात ठेवायचा आहे. जया जानकी नायका जेव्हा हा रिलीज झाला चित्रपट, तर त्यावेळी फक्त याने 20 कोटी एवढेच पैसे कमावले होते. बजेट होतं 40 कोटींचं. 20 कोटीचा तोटा हा या चित्रपटाला प्राप्त झाला होता. परंतु जया जानकी नायका हा जो काही चित्रपट आहे बघा साऊथचा, तर याची हिंदी डब आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली यूट्यूबवर, ज्याचं चित्रपटाचं नाव आहे बघा खुंखार. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा चित्रपट खुंखार हिंदी डबवरून जेव्हा अपलोड करण्यात आला, तर यूट्यूबवर एकाच फुल लेंथ अपलोडवर त्याने बघा 100 कोटींचा टप्पा हा पार केलेला आहे. आणि असं करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न हे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, दररोज सकाळी 6 वाजता आपल्याला व्हिडिओ हे रेग्युलर प्राप्त होणार आहेत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.